गणपती बाप्पा आले की मोदक आलेच. मी आज तुम्हाला अगदी 10 मिनिटांमध्ये तयार होणारे मोदक दाखवणार आहे. तर त्यासाठी इथे मी 1 कप भरून दूध घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालूया आणि आता याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्याला याला उकळी काढून घ्यायची आहे. तर पहा, आता दुधाला छान उकळी यायला लागलेली आहे. मी गॅस कमी करते आणि यामध्ये आता आपण साखर टाकूया. तर येथे मी अर्धा कप साखर घालते. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता. त्यानंतर आता परत आपल्याला याला थोडीशी उकळी आणायची आहे. तर पाहू शकता दूध चांगलं उकळलेलं आहे 2 मिनिटे. आणि त्यानंतर आता यामध्ये आपण घालूया मिल्क पावडर. आता मी गॅस कमी केलेला आहे आणि त्यामध्ये आपण 2 कप भरून मिल्क पावडर टाकूया. ज्या कपाने दूध घेतलेलं होतं त्याच कपानेही मिल्क पावडर यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही कशानेही, वाटीने, ग्लासने, कशानेही मोजून घेऊ शकता. आणि आता ही पावडर आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करायची आहे. तर यामधील सर्व गुठळ्या आपल्याला तोडायच्या आहेत आणि याला आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. अगदी 5 मिनिटांमध्येच ही प्रोसेस होते. तर पाहू शकता एकदम मऊसर असा आपला गोळा बनून तयार झालेला आहे. आता याला आपल्याला थंड करायचे. तर एका ताटामध्ये काढून घेऊया थंड होण्यासाठी. तर पाहू शकता आपला जसा मावा असतो तसंच हे दिसत आहे आणि त्याला टेस्टही तशीच येते. तर मी आता ताटाला थोडंसं तूप लावते म्हणजे खाली चिकटणार नाही. आणि त्यानंतर आता आपल्याला याला 5 मिनिटभर व्यवस्थित मळून घ्यायचं आहे एकदम मऊ होईपर्यंत. तर पाहू शकता एकदम मऊसर असा आपला गोळा बनून झालेला आहे. तर यानंतर आता आपल्याला मोदक बनवायचे. तर त्यासाठी मी इथे एक साचा घेतला आहे आणि आता साच्याच्या आतील बाजूने व्यवस्थित तेल किंवा तूप लावायचे. तर इथे मी थोडंसं तूप लावून घेते. तूप लावलं तर आतमधनं मोदक चिटकत नाही आणि अगदी मस्त असा आकार येतो. तर पाहू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित दाबून आपल्याला मोदक बनवून घ्यायचा आहे. आता ओपन करून पाहूया. तर पहा मस्त असा आपला मोदक तयार झालेला आहे. कलरही छान आलाय आणि आकारही मस्त आलाय. एकदम परफेक्ट असा आपला मोदक रेडी आहे आणि खूप पटकन होता. अगदी 10 मिनिटांमध्येच हा मोदक बनून होतो. तुम्ही घाईमध्ये असाल तर अगदी चालता चालता हा मोदक तुम्ही बनवू शकता. आता अशाच पद्धतीने सर्व मोदक आपण बनवून घेऊया. मी याला एका प्लेटमध्ये ठेवते आणि उरलेले मोदक बनवून घेते. तर पहा येथे मी सर्व मोदक बनवून घेतलेले आहेत. छान दिसत आहेत. कलरही मस्त आलाय आणि टेस्ट एकदम याला खव्याची टेस्ट येते. बाहेर जसा पेढा मिळतो त्याच पद्धतीने याला टेस्ट येते. याच्यावरती मी थोडेसे केशर लावलेत छान दिसण्यासाठी. आता मी तुम्हाला एक मोदक तोडून दाखवते. एकदम तोंडात टाकताच विरघळतील असे आपले मोदक तयार झालेले आहेत.